मी स्नेहा चंदन तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे या आपल्या सेशनमध्ये, जे आपण घेणार आहोत बिल्डिंग अ करिअर इन फार्मा. हे सेशन आपण योद्धका प्लॅटफॉर्म अंतर्गत घेत आहोत. सांगायचं झालं, योद्धका प्लॅटफॉर्म हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू महाराष्ट्रातील छोट्या छोट्या शहरातील मुलींना किंवा महिलांना त्यांना त्यांच्या करिअर बद्दल गायडन्स देणारे प्लॅटफॉर्म आहे. हे व्यासपीठ त्यांना त्यांच्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये गाईड करते. आज हे सेशन डिलिव्हर करण्यासाठी आपल्यासोबत जॉईन करत आहे डॉक्टर मृणाल पाटील. डॉक्टर मृणाल ही ठाण्याची रहिवासी आहे आणि ती सध्या फ्रान्समधील एका नामवंत युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करते. तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्कार सांगायचे झाल्यास न्यूटन भाभा फेलोशिप, DST इन्स्पायर फेलोशिप, ABLE ऑन्ट्रप्रिनर अवॉर्ड, इंडिया बायो अवॉर्ड अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी तिला सन्मानित केले आहे. पहिले तर थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना नमस्कार आणि विजयादशमीची हार्दिक शुभेच्छा. आज आपण फार्मसी बद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की भरपूर लोकांना फार्मसीचा अर्थच माहित नाही. तर फार्मसी आहे काय, नक्की काय आहे? सायन्स आहे, पण हा सायन्स कसा रिलेटेड आहे? मेडिकल प्रोफेशन माहितीये सगळ्यांना, इंजिनिअरिंग प्रोफेशन माहितीये, पण नक्की फार्मसी काय असतं? तर साधारणपणे 10वीतल्या किंवा 12वीतल्या पोरींना हा डाऊट असतो की फार्मसीत काय सब्जेक्ट येत असेल आणि फार्मसीचा रोल काय असेल. तर एक जनरल म्हटलं गेलं तर आपल्याला फार्मसी केवढं माहितीये की जो मेडिसिनच्या दुकानावर बसतो किंवा बसते ती फार्मासिस्ट, बरोबर? तर या पलीकडे काय? मी म्हणणार की ही फक्त 10% व्याख्या झाली फार्मासिस्टची. 90% खूप मोठा सायन्स आहे. फार्मसीमध्ये ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट येतात, ऑलमोस्ट. तर फार्मासिस्टचं काम नुसतं शॉप्स, त्या मेडिसिनच्या शॉपवर बसणे नाही. कधी विचार केला ते मेडिसिन येतात कुठून, त्यांना बनवतं कोण, त्यांना बनवले कसे जाते, आणि ते बनवल्यावर त्यांचा प्रयोग कशावर केला जातो. तर हे सगळं जो कंपायलेशन आहे, हे सगळं पूर्ण फार्मसीचं कंपायलेशन आहे. ती मेडिसिन कुठून काढणे, त्याच्यावर संशोधन करणे, मग त्याच्यानंतर त्याला एखाद्या डोसेज फॉर्म मध्ये टाकणे, म्हणजे टॅबलेट झालं किंवा कॅप्सूल झालं, इंजेक्शन झालं, की त्याला कोणत्या डोसेज मध्ये टाकायचंय. मग ते टाकल्यावर त्यांच्यावर ॲनिमल असतात जे त्यांच्यावर ते प्रयोग केले जातात, टेस्ट केले जातात. ते त्यांच्यावर सेफ आहे तर त्यांना मग ह्युमन्सवर टेस्ट केले जातात. हे पण काम करतात ते. आणि मग त्याच्यानंतर त्यांची मार्केटिंग केली जाते. हे मार्केटिंगसाठी पण स्पेशलाइज काही फार्मासिस्ट असतात, त्यांना आपण म्हणतो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फार्मा मार्केटिंग. ती लोक यांना डॉक्टर्स पर्यंत पोहोचवतात, डॉक्टर्स पर्यंत इन्फॉर्मेशन देतात, आणि मग डॉक्टरला कळतं की ओके, हा पर्टिक्युलर टॅबलेट किंवा ही जी औषध आहे याच्यासाठी आहे. हा नॉलेज डॉक्टरकडे नसतो, हा नॉलेज फार्मसीकडे असतो, फार्मासिस्टकडे असतो, आणि फार्मासिस्ट हे नॉलेज डॉक्टरपर्यंत पोहोचवतो. तर फार्मसी खूप मोठी स्ट्रीम आहे. तर नुसतंच मेडिकल शॉपवर बसणं हे फार्मसिस्टचं काम नाही आहे. ते फक्त 10%. 90% सायन्स लोकांना माहितीच नाही. तर आज मी याच्याबद्दल बोलणार. तर इन जनरल म्हटलं गेलं तर फार्मसी एक असं कॉम्बिनेशन आहे जिथे केमिस्ट्री झालं, बायोलॉजी झालं, फिजिक्स झालं, ते सगळे जेव्हा एकत्र येतात तर फार्मसी डेव्हलप होते. फार्मसीला तुम्ही क्लासिफाय नाही करू शकत. तर पण हो, मी असं म्हणणार की फार्मसी हा सायन्स आहे जिथे तुम्हाला ड्रग कुठून काढतात किंवा मेडिसिन कुठून काढतात आणि लोकांपर्यंत कसे पोचवले जातात, याचा अख्खा सायन्सचा कंपायलेशन फार्मसी आहे. करेक्ट. ऍक्च्युली मला पण डाऊटच होता, कारण की केव्हाही फार्मसी जर म्हटलं तर एकच दिसते की म्हणजे केमिस्ट जो मेडिकलमध्ये बसतो आणि जो आपल्याला गोळ्या देतो, जो डॉक्टरने लिहिलेलं असते. ऑफकोर्स आता तू सांगितल्यानुसार खरंच खूप मोठा वास्ट डोमेन आहे हा. अच्छा डॉक्टर मृणाल, जर या क्षेत्रामध्ये जर एंट्री घ्यायची असेल, राईट, तर तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ते कोणते सब्जेक्ट आहेत जे नीट यायला हवेत?
हो, अगदी चांगला प्रश्न. ऍक्च्युली फार्मसी चे भरपूर पार्ट्स आहे. पहिले तर डिप्लोमा आहे आपल्याकडे, बॅचलर कोर्सेस आहे, मास्टर्स आहे आणि नंतर पीएचडी. पण आपण आता सध्या डिप्लोमा आणि मास्टर्स बॅचलर बद्दल बोलू. तर डिप्लोमासाठी तुम्ही सायन्स मधून 12वी केलेलं पाहिजे आणि डिप्लोमासाठी काही स्पेशल रिक्वायरमेंट नाही, फक्त 12वी ग्रॅज्युएट असलेलं पाहिजे आणि तुमच्या याच्यात पीसीबी हा सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे. आणि बॅचलर्स मध्ये आता 2 प्रकारचे बॅचलर्स येतात. एक असतो बी फार्म आणि असतो एक बी टेक. ठीक आहे. तर पहिले तर मी लोकांना सांगेल की बी फार्म आणि बी टेक खूप वास्ट डिफरन्स नाहीये, पण आहे, थोडा मायनर डिफरन्स आहे. तुम्हाला जर बी फार्म मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर 12वी प्लस तुम्ही एमएचसीटी जे देतात, महाराष्ट्राची सीईटी जे देतात, त्याच्यात पीसीबी हा सब्जेक्ट पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. जर तुम्हाला बी टेक करायचंय, बी टेक जेव्हा ही डिग्री लागते, बी टेक ही ऍक्च्युली ब्रांच असते इंजिनिअरिंगची. तर फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी हे केमिकल इंजिनिअरिंगचा भाग आला. त्याच्यासाठी तुम्हाला मॅथ्स सुद्धा लागते. सो पीसीएम हे नेसेसरी आहे बीटेक साठी. तर हे, आणि साधारणपणे भरपूर लोक प्रश्न विचारतात की ठीक आहे, पण कोणते सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग पाहिजे. तर मी म्हणणार बायोलॉजी आणि केमिस्ट्री तुमचं खूप स्ट्रॉंग पाहिजे जर तुम्हाला फार्मसीमध्ये उतरायचंय तर. कारण जसं जसं फार्मास्युटिकल तुम्ही सायन्स पुढे जाल, 3rd इयर 4th इयर, तर तुम्ही बघाल की केमिस्ट्री हा सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग होत जातो आणि बायोलॉजी नेहमी बॅकग्राऊंड मध्ये राहतो. म्हणजे केमिस्ट्री आणि बायोलॉजी एकदम सिंक्रोनाइज चालतात. तुम्हाला हे 2 सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग असले पाहिजे तुमचे जर तुम्हाला फार्मसी करायचंय तर. तुम्हाला आवड असायला पाहिजे केमिस्ट्रीची आणि बायोलॉजीची. ठीक आहे. आणि ह्युमन बॉडी बद्दल तुम्हाला क्युरिओसिटी पाहिजे जर तुम्हाला फार्मसी करायचंय तर. कारण सगळे टेस्टिंग झाले किंवा सगळे जे केमिकल्स बनवतात, एक्स्ट्रॅक्ट करतात, त्याच्या बॉडीवर कसे परिणाम होतात आणि बॉडी त्याच्यावर कशी रिॲक्ट करते, हा सायन्स आहे. तर तुम्हाला मी पर्सनली असंच म्हणेल की तुमचं केमिस्ट्री आणि बायोलॉजी खूप स्ट्रॉंग पाहिजे फार्मसी करण्यासाठी. आणि स्ट्रीम्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की डिप्लोमा हा साधारण 2 वर्षाचा कोर्स आहे आणि 12वी नंतर तो करू शकतो. आणि याच्यात फार्मसी खूप फास्ट आहे. तर छोटे 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 पॉइंट्स कव्हर केले गेले. डिप्लोमा हा साधारणपणे 2 वर्ष आणि नंतर तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकतात डिप्लोमा नंतर. आणि बॅचलर्स हे 4 वर्षाचा कोर्स आहे, कारण हा प्रोफेशनल स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग आणि मेडिसिन सारखा. तर बॅचलर्स मध्ये 4 वर्ष. तर कधी तुम्हाला असं वाटलं की मला डिप्लोमा करून नंतर बॅचलर्स करायचंय, तर तुम्हाला डिप्लोमा करून डायरेक्ट 2nd इयर बॅचलर्सला ऍडमिशन मिळते. म्हणजे तुम्ही 1st इयर तुम्हाला माफ असतो, तुम्ही डायरेक्टली D to D जाऊ शकतात. आम्ही म्हणतो डिप्लोमा टू डिग्री डायरेक्ट 2nd इयरला ऍडमिशन मिळते तुम्हाला. आणि अजून एक अशी विशेष गोष्ट आहे की 2008 मध्ये आपल्या भारतात एक नवीन स्ट्रीम इंट्रोड्यूस झाली फार्मामध्ये, ती आहे फार्म डी. फार्म डी म्हणजे डॉक्टरेट इन फार्मसी. ही 6 वर्षाचा बॅचलरचा कोर्स आहे हा, 6 इयर्स. आणि याला स्प्लिट केलं जातं 5+1, म्हणजे 5 वर्ष तुम्ही थरोली रेग्युलरली अकॅडमिक अभ्यास करतात आणि 1 वर्ष ट्रेनिंग वगैरे असते. ट्रेनिंग तुम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग करतात किंवा स्पेशलाइज्ड ट्रेनिंग करतात एखाद्या सेक्टरमध्ये. तर फार्म डी हे थोडं वेगळं ऍस्पेक्ट आहे. फार्म डी मध्ये तुम्हाला 2 ऍस्पेक्ट शिकवले जातात. सगळ्यात पहिले तर क्लिनिकल फार्मसिस्ट काय असते आणि क्लिनिकल फार्मसिस्टचा कम्युनिटीमध्ये रोल काय असतो. ही जी फार्म डीची लोक आहे, ही लोक मोस्टली हॉस्पिटल्स आणि केअर प्रोफेशन मध्ये काम करतात. तर फार्म डी हा खूप नवीन कोर्स आहे, जस्ट 2000 आपण म्हणतो बेबी येतो अजूनपर्यंत जस्ट. तर खूप कमी कॉलेजेस आहे जे फार्म डी देतात. माझ्या मते 4 की 5च आहे जे इंडियामध्ये फार्म डी ची डिग्री देतात. आणि बेस्ट गोष्ट आहे की फार्म डी नंतर तुम्ही तुमच्या नावापुढे डॉक्टर राहू शकतात, कारण ही डिग्री कम्पॅरेटिव्ह टू बी फार्म ही हायर डिग्री आहे. कारण 6 वर्ष तुम्ही हे शिकतात. यात तुम्ही मास्टर पण करू शकतात. फार्म डी मध्ये मास्टर्स त्यांचं 3 वर्षाचं आहे. तर खूप लांब स्पॅन आहे
फार्मडीचा, पण इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आणि बाहेरगावी फार्मडीचा स्कोप खूप जास्त आहे. अगर तुम्ही युएसए मध्ये म्हणाल तर युएसए मध्ये फार्म डी हा कोर्स खूप फेमस आहे, तर तुम्ही फार्म डी करू शकतात. अपार्ट फ्रॉम दिस अजून एक न्यू एडिशन असं आहे की तुम्हाला सपोज प्लेन बॅचलर्स नाही करायचं, तर आपल्याकडे बॅचलर कम एमबीए असा कोर्स आहे. बॅचलर आणि एमबीए इंटिग्रेटेड. म्हणजे तुम्हाला जर थोडं मॅनेजमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचं आहे, तर तुम्ही बॅचलर 4 वर्षाचा कोर्स असतो आणि माझ्या मते 3 वर्षाचा 3.5 वर्षाचा कोर्स असतो, आणि नंतर 2 वर्ष बहुतेक ते मॅनेजमेंटवर स्ट्रेस करतात. तर त्याला आम्ही म्हणतो फार्मा एमबीए, बॅचलर्स इन फार्मा एमबीए. तर ही सुद्धा भरपूर कॉलेजेस आहे माझ्या मते. आता नवीन नवीन तर भरपूर कॉलेजेसने अडॉप्ट केलेले फार्मा एमबीए. काही नामांकित कॉलेज म्हटले तर एक SVKM आहे मुंबईत. मग त्याच्यानंतर आपल्याकडे सिंहगड इन्स्टिट्यूट आहे, भुजबळ नॉलेज सिटी आहे, तिथे हे कोर्सेस आता अडॉप्ट केले गेले आहे. तर तुम्हाला फार्मसी ऍज वेल एज फार्मसीमध्ये मार्केटिंग कसं करतात किंवा बिझनेस मॅनेजमेंट कसं करतात त्याचं एक थोडं नॉलेज दिलं जातं, तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात. ओके, म्हणजे जर कोणाला जर एंट्री घ्यायची असेल, पहिली गोष्ट त्यांना बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे सब्जेक्ट त्यांचे स्ट्रॉंग पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला या डोमेनमध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर तुमच्याजवळ डिप्लोमा आहे, तुमच्या मास्टर्स आहेत, तुमच्याजवळ बॅचलर्स आहेत, आणि जे नवीन कोर्सेस आले ते आहे फार्म डी, राईट? फार्म डी. ओके, करेक्ट. आणि डॉक्टर मृणाल, आता जर हे सगळे कोर्सेस जर मी घेतले आणि जर मी विचार केला की याच्यानंतर काय काय मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, फॉर एक्झाम्पल मी आता डिप्लोमा केला, या फॉर एक्झाम्पल मी बॅचलर्स केले, या मे बी मी मास्टर्स केले, तर या सगळ्या एक माइलस्टोन नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आपल्याजवळ? ओके. डिप्लोमा नंतर तुम्ही ऍज अ कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतात. म्हणजे तुम्ही मेडिकल शॉप्सवर वगैरे तुम्ही काम करू शकतात, कारण तुमच्याकडे एक लायसन्स असतं ते काम करण्यासाठी. जसं डॉक्टरकडे डॉक्टर प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स असतं, तसं फार्मसीसाठी पण प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स असतं. तर तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर शॉप्समध्ये काम करू शकतात, किंवा गव्हर्नमेंट जॉब सुद्धा आहे. तर गव्हर्नमेंट फील्डमध्ये जॉब्स आहे. तर तुम्ही जर एक साधारणपणे जर ऑब्झर्व केलं तर जे मोठे मोठे हॉस्पिटल चेन्स आहे, अपोलो झाले किंवा असं काही हॉस्पिटल चेन्स असतात, त्यांची स्वतःची फार्मसी असते आतमध्येच. तर त्या फार्मसीमध्ये आतमध्ये जे काम करणारी लोक असतात ते रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतात. त्यांनी डिप्लोमा घेतला असतो किंवा बॅचलरची डिग्री घेतलेली असते, त्यांना ड्रग्सचं नॉलेज असतं. तर तुम्ही डिप्लोमा नंतर ते जॉब परस्यू करू शकतात, तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जॉब करू शकतात. मग कधी कधी हॉस्पिटलमध्ये डेटा एंट्री ठेवतात काही काही लोक. जसं भरपूर लोक ड्रग इंटरॅक्शन चेक करतात, किंवा डॉक्टरला मदत करतात की ओके ही इतक्या वेळ गोळी दिलेली आहे, असिस्ट करतात, म्हणजे इट्स काइंड ऑफ असिस्टन्स. तर ते सुद्धा तुम्ही डिप्लोमा नंतर करू शकतात. तर डिप्लोमा नंतर ऍक्च्युली भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे, आणि मला जेवढं माहितीये की भरपूर लोक गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिफर करतात डिप्लोमा नंतर. तर आणि त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहे. त्याच्यानंतर बॅचलर्स नंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकतात, डिप्लोमा नंतर देखील करू शकतात, पण माझ्या मते बॅचलर्स जास्त प्रिफरेबल आहे. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकतात, किंवा तुम्ही कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जॉब करू शकतात, कारण कॉस्मेटिक्स हा बेबी आहे फार्मसीचा. तर त्यांना कॉस्मेटिक्सचं सुद्धा नॉलेज असतं. तर तुम्ही कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकतात. मग त्याच्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकतात. मग त्याच्यानंतर तुम्ही बॅचलर्स केल्यानंतर तुमचा स्वतःचा व्यवसाय उघडू शकतात. तुम्ही रजिस्टर्ड जर फार्मसिस्ट असाल, तुमच्याकडे रजिस्टर्ड डिग्री असेल, तर तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात बॅचलर्स नंतर. मास्टर्स त्या लोकांना करायला लावेल ज्यांना पुढे रिसर्च करायचंय. तर मास्टर्स साधारणपणे त्यांनी करावं ज्यांना पुढे रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे, संशोधनात इंटरेस्ट आहे. तर इंडियाचं सिच्युएशन जर बघितला जाईल तर बॅचलर्स माझ्या मते सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला पुढे संशोधन करायचंय किंवा इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे 2 डिपार्टमेंट असतात, F&D आणि R&D.
तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, इथे जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला रिसर्च जमायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मास्टर्स करावं. मास्टर्स नंतर तुम्हाला R&D मध्ये एंट्री भेटते, किंवा तुम्हाला जर अजून डेप्थ मध्ये करायचंय तर तुम्ही पुढे डॉक्टरेट करू शकतात. तर फार्मसीमध्ये भरपूर, मी बोलली, सब ब्रांचेस आहे. आपण केमिस्ट्री ब्रांच आहे, मग बायोलॉजीचा एक ब्रांच आहे ज्याला आम्ही फार्माकोलॉजी म्हणतो, मोस्टली बायोलॉजीवर डिपेंड येतो. मग टेक्नॉलॉजीचा ब्रांच आहे जिथे आपल्याला फॉर्म्युलेशन शिकवले जाते, टॅबलेट कसे बनवायचे, कॅप्सूल कसे बनवायचे, त्याच्यात नवीन इनोव्हेशन काय करायचं. मग माझ्या मते मी मुलींना असं सजेस्ट करेल की जर तुम्हाला पुढे संशोधनात इंटरेस्ट आहे तर तुम्ही मास्टर्स करा. तर बॅचलर्स डिग्री ऍक्च्युली सफिशियंट आहे कुठेही जॉब करण्यासाठी. ओके ओके. जर तुम्हाला जर संशोधन किंवा R&D मध्ये जायचं असेल तर बॅचलर नंतर तुम्ही परस्यू करा मास्टर्स. अदरवाइज यू कॅन स्टील स्टॉप ऍट बॅचलर्स अँड गेट द जॉब, राईट? अच्छा. आता तो याच्या पूर्वी सांगितलं होतं की एक बी फार्म आहे आणि एक बी टेक आहे, राईट? या दोन फील्ड मध्ये डिफरन्स काय? गुड क्वेश्चन. मी जसं सांगितलं, टेक जी आहे ती इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे. इथे मॅथमॅटिक्स थोडं लागतं, कारण इकडे जे आहे ना, बी टेक हा खूप इंडस्ट्री ओरिएंटेड सिलेबस आहे. जर तुम्ही त्यांचा सिलेबस बघितला तर कॉमन सब्जेक्ट्स आहे. मी असे म्हणेल की त्यांचे 40% 50% कॉमन सब्जेक्ट आहे बी फार्म आणि बी टेकचे. पण टेकमध्ये इंडस्ट्रियल ऍस्पेक्ट्सवर खूप जोर दिला जातो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मशीन्स कसे असतात, ते मशीन्सचं मेकॅनिझम कसं असतं, ते मशीन ऑपरेट कसे होतात, तर त्याच्यावर खूप भर दिला जातो. आणि फार्मसीमध्ये सायन्स ओरिएंटेड आहे की ओके, ही टेक्नॉलॉजी कशी आहे आणि हे कसं बनवू शकतो. पण असंच मशीनवर किंवा हेवी याच्यावर जोर नसतो कधी. तर आम्हाला मशीन, जेव्हा तुम्ही बी फार्म करता तेव्हा मशीन्स आणि हेवी इन्स्ट्रुमेंट्स, त्याचं मॉडेलिंग कसं असतं त्याच्याशी जास्त लेणं देणं नसतं. सायन्सशी लेणं देणं असतं की मेकॅनिझम काय आहे, ते सायन्स इम्पॉर्टंट आहे. आणि टेकमध्ये तुम्हाला मशीन ऑपरेशन कसं आहे, त्याची ऑपरेटिंग मॅन्युअल्स कसे आहे, ते सगळं शिकवलं जातं. तर मी म्हणेल की बी टेक त्या लोकांसाठी चांगलं आहे ज्यांचा एम आहे की मी इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे आणि मला इंडस्ट्रीमध्येच जॉब करायचा आहे. तर मी म्हणेल की तुम्ही बीटेक प्रिफर करा. आणि तुम्हाला जर अकॅडमिक्स मध्ये जायचं आहे आणि ऍज वेल एज इंडस्ट्री ऑप्शन पण ओपन ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणजे माझी इच्छा झाली की मी बॅचलर्स नंतर मे बी असिस्टंट प्रोफेसर बनेल, किंवा मला पुढे रिसर्च करायचंय, किंवा मला पुढे इंडस्ट्रीमध्ये पण जॉब बघायचा आहे, तर मी बी फार्म कडे जाईल. बीटेक मध्ये थोडं कंपल्शन होऊन जातं की तुम्ही इंडस्ट्री ओरिएंटेड जास्त असतात, तर तुमचा प्रिफरन्स इंडस्ट्रीकडे असतो. तर बस हा डिफरन्स आहे. आणि या कंटेक्स मध्ये पण की तुम्हाला बीटेक, आपल्याकडे कमी कॉलेजेस आहे फार्मा बीटेकचे, तर तिथे एंट्रन्स साठी तुम्हाला JEE जी एंट्रन्स एक्झाम असते ती लागते, आणि तुमच्या याच्यात PCM, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स लागते. आता बी फार्म साठी मॅथ्स नेसेसरी नसते. ओके. सो फार्मसी, बॅचलर इन फार्मसी ऍक्च्युली फोकस करते सायन्सवर. बीटेक इन फार्मसी ऍक्च्युली फोकस करते इन्स्ट्रुमेंट्स अँड मशिनरी ऍस्पेक्ट ऑफ फार्मसी, इंजिनिअरिंग. मी म्हणेल इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट. हा. आणि अजून एक तू स्ट्रीम सांगितली, MBA इन फार्मा. तर जेव्हा आपण मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, किंवा ही स्ट्रीम कुठं घेऊन जाते? हा, आता इमॅजिन करा की तुम्ही मार्केटमध्ये, तुम्ही एक कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी, त्यांनी नवीन गोळी बनवली, ठीक आहे, आणि आता ही गोळी डॉक्टर्स पर्यंत हे इन्फॉर्मेशन पोचवायचं आहे तुम्हाला की ही नवीन गोळी आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला ही गोळी नवीन आणायची आहे, लोकांना जागृत करायचं आहे याच्याबद्दल. तर इथे मॅनेजमेंट स्किल लागतात. पण एक नॉर्मल मॅनेजमेंटचा माणूस करू शकेल का हे? त्याला नॉलेज असायला पाहिजे फार्मसीचं. का? कारण त्याला हे माहिती असायला पाहिजे, अच्छा टॅबलेट आहे, कधी कधी तुम्ही टॅबलेट जर अशी टर्न करून बघितली स्ट्रिप, तर त्याच्यावर लिहिलं असतं SR DR. तर कॉमन पर्सनला हे कळणार नाही. SR म्हणजे काय? सस्टेन रिलीज, डिलेड रिलीज. हा सायन्स कोणाला माहिती असेल? हा फार्मसीवाल्यांना सायन्स माहिती असेल. म्हणून इथे असे लोक प्रिफर केले जातात ज्यांना मॅनेजमेंटचं थोडं नॉलेज आहे आणि ज्यांना फार्मसीचं देखील नॉलेज आहे. तर म्हणून फार्मा MBA हा नवीन स्ट्रीम आहे जिथे तुम्हाला फार्मसी
बी फार्मचं नॉलेज पण दिलं जातं, प्लस मॅनेजमेंटचे रूल्स शिकवले जातात, कारण ती लोक इंटिग्रेट करू शकतात मार्केटिंग आणि फार्मसीला टुगेदर. तर Correct. तुम्हाला एखादा तुम्ही कोर मॅनेजमेंटचा व्यक्ती हायर केला कंपनीमध्ये, एकदम प्युअर मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे आणि त्याला फार्मसी बद्दल काही नॉलेज नाहीये, तर तुम्हाला पहिले त्याला फार्मसी शिकवावं लागेल. हे किती कठीण जाईल. त्याला फार्मसी शिकावं लागेल, वाचावं लागेल की अरे SR म्हणजे काय, DR म्हणजे काय, काहीच कळत नाही. बट जर ऑलरेडी अशी व्यक्ती आहे जिला फार्मसीचंही नॉलेज आहे प्लस मार्केटिंग सुद्धा जमतंय, तर ते प्रिफरेबल असते. म्हणून आता ही स्ट्रीम नवीन आहे, फार्मा MBA, जे लोक प्रिफर करतात. 5 वर्षाचा हा कोर्स आहे आणि खूप चांगले अपॉर्च्युनिटीज आहे. कंपनी युजली तुम्हाला हायर करते टू नो द प्रोडक्ट. नवीन जो प्रोडक्ट आहे त्याला स्टडी करा आणि त्याला मार्केटपर्यंत कसं पोहोचवायचंय हे तुमचा जॉब असतो. तर फार्मा MBA हा खूप रिसेंट आणि खूप व्हॅल्युएबल स्ट्रीम आहे. ओके, गॉट इट, गॉट इट. डॉक्टर मृणाल, आता ह्या सगळ्या स्ट्रीम झाल्या, राईट? मुलींसाठी कुठली स्ट्रीम ही बेनिफिशियल राहील? मुलींनी जर करायचं असेल तर मुलींसाठी कुठल्या स्ट्रीमला तिने करायला हवं, घ्यायला हवं? अच्छा, आता सिलेक्शन ऑफ स्ट्रीम येतं जेव्हा तुम्ही मास्टर्स मध्ये येतात. बॅचलर्स मध्ये सगळ्यांना तर कॉमन सब्जेक्ट असतात, तर तुम्हाला तिथे काही सिलेक्शन नसतं. पण तुम्ही बॅचलर नंतर सपोज तुम्ही मास्टर करणार आहात, तुम्हाला मास्टर करायचंय, तर तुम्ही कोणती स्ट्रीम सिलेक्ट करायला पाहिजे हा खूप मोठा प्रश्न आहे, जे लोक विचारतात. आणि मी लोकांना म्हणते की सच असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे, पण फक्त इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर कधी कधी जे बघण्यात आलेलं आहे, युजली जे जर एक स्टॅटिस्टिक घेतला इंडस्ट्रीमध्ये, तर मुली साधारणपणे क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स मध्ये जास्त असतात तिकडे, कारण मोस्टली तो बेंचवर्क असतो, प्रिफरेबल असतो. मुलींसाठी टायमिंग फ्लेक्सिबल असतात, इतके रेस्ट्रिक्टेड टायमिंग्स नसतात. आणि नेक्स्ट झालं तर फार्माको व्हिजिलन्स, मोस्टली कम्प्युटराइज डेटा कंपायलिंग वगैरे ही सगळी कामं आहे. पण माझ्या मते इंडियामध्ये सिनॅरिओ खूप चेंज होतोय आणि आता बघण्यात येत आहे की मुली मोर अँड मोर R&D आणि F&D कडे जास्त आहे. म्हणजे फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये एक वेळ होता जेव्हा मुली नव्हत्या आणि आताही देखील नाहीये, पण माझ्या मते कम्पॅरेटिव्ह 10 वर्ष मागे बघितले तर आता मुली फॉर्म्युलेशन, हेवी मशीन्स जिथे असतात तिकडे कामं करतात. तर माझ्या मते असं प्रेफरेबल काही सिलेक्टिव्ह नाही आहे. पण हो, जर मुली खूप जास्त तुम्हाला दिसतील एका इंडस्ट्रीमध्ये, फार्मा इंडस्ट्रीमध्ये, तर क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स मध्ये दिसतात, किंवा फार्माको व्हिजिलन्स जो डिपार्टमेंट असतो, व्हिजिलन्स म्हणजे ऑब्झर्व करणे, तर ते लोक डेटा कंपाईल करतात, तर ती एक डिपार्टमेंट आहे. फार्मा MBA म्हटला मी, MBA क्षेत्रात, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जे MBA क्षेत्र आहे तिथे मुली खूप जास्त असतात. तर तुम्ही अकॉर्डिंगली तुमचे प्रेफरन्स ठरवू शकतात. पण माझ्या मते मी मुलींना हे सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही बॅचलर्स करतात, तुमचा आवडता विषय कोणता आहे, तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल जास्त प्रेम वाटतं, ती करा. तर जसं मी एक एक्झाम्पल देते की फार्मसीमध्ये खूप मोठं आहे म्हणून मी जास्त तुम्हाला सांगू नाही शकत त्याच्याबद्दल, पण एक असं स्टोरी सारखं सांगते की एक नवीन ड्रग आहे, म्हणजे एक नवीन केमिकल आहे, ते प्लांट मधून काढू शकतात किंवा अॅनिमल मधून आपण काढू शकतो. जसं आपण तुळशीचा अर्क काढतो, बरोबर आहे, तर ते काम फार्माकोग्नोसी वाले करतात. त्याला आम्ही म्हणतो फार्माकोग्नोसिस्ट, जे अर्क काढतात त्याला प्युरिफाय करतात. ठीक आहे, मग आता कधी कधी इतकं नसतं, खूप जास्त निघत नाही अर्क, तर कधी कधी ते सिंथसाइज करावे लागतात, केमिकली बनवावे लागतात. तर ते काम करतात केमिस्ट्री वाले लोक, ते त्यांना आम्ही म्हणतो फार्मा केमिस्ट्री. ही एक क्षेत्र आहे. मग आता सिंथसाइज झालं, अर्क काढून झाला, त्याच्यानंतर त्याला कशात टाकायचं, म्हणजे त्याला टॅबलेटमध्ये टाकायचं की कॅप्सूलमध्ये टाकायचं की त्याचे इंजेक्शन बनवायचे, ते जे काम आहे, आणि मग ते इंजेक्शन किती वेळ दिले पाहिजे, ते जे सगळं काम आहे तो करतो फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीवाला, म्हणजे फार्मास्युटिक्स. ती ब्रांचला आम्ही म्हणतो फार्मास्युटिक्स, जिथे डोसेज फॉर्म म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल हा सायन्स स्टडी केला जातो.
मग ते एकदा टॅबलेट कॅप्सूल जे काही तुमचे डोसेस फॉर्म आहे ते बनवून झाले की मग त्याला टेस्ट करतात की ठीक आहे, मी टॅबलेटमध्ये जर 100% टाकले, मग 100%च आहे का टॅबलेटमध्ये, की 90% की 80%. ते काम करतात क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स वाले. ती एक स्ट्रीम झाली. मग त्याच्यानंतर हे काम झाल्यानंतर पुढे जातं अॅनिमल टेस्टिंग कडे, की आता हे मी बनवलं तर खरी, त्याच्यात भरपूर प्रोसेसिंग झाली, पण तुळशीचा जो एक्स्ट्रॅक्ट मला रिझल्ट देत होता तो सेम देतो का टॅबलेट बनवल्यावर? ते जे कम्पॅरिझन आहे अॅनिमल्स मध्ये ते फार्माकोलॉजी वाले करतात. ते लोक बायोलॉजीमध्ये खूप एक्सपर्ट असतात, तर त्यांचं हँडलिंग सगळं अॅनिमल्सवर असतं. आणि एकदा अॅनिमल्सवर ती गोष्ट पास झाली की मग ह्युमन मध्ये स्टडी करतात की ठीक आहे, अॅनिमल्सवर हे सेफ होतं, काही रिॲक्शन नाही झाले, ठीक आहे, हे कन्फर्म झालं, आणि मग ह्युमन्सवर जातात. मग ह्युमन मध्ये जे टेस्ट करतात ते क्लिनिकल फार्माकोलॉजी असतात. ते ऍक्च्युली डॉक्टर्स पण असू शकतात. इनफॅक्ट एमबीबीएस वाले सुद्धा एलिजिबल आहे क्लिनिकल फार्माकोलॉजी करण्यासाठी. फार्माकोलॉजी हा कॉमन सब्जेक्ट आहे एमबीबीएस मध्ये आणि फार्मसीमध्ये. तर ती लोक क्लिनिकल ट्रायल करतात आणि मग त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये जातं. तर ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर एव्हरी सेक्शन याच्यात मास्टर्स करू शकतात तुम्ही. तर हे बॅचलर्स मध्ये तुम्हाला कळतं की ओके, माझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे, मला केमिस्ट्री आवडते, मला सिंथेसिस आवडते, तर मी मास्टर्स फार्मा केमिस्ट्रीमध्ये करेल. मला अॅनिमल्स सोबत एक्सपेरिमेंट करायला आवडते, तर मी फार्माकोलॉजीमध्ये मास्टर्स करेल. तर माझं असं पर्सनल सजेशन राहील मुलींना की बॅचलर्समध्ये नीट तुमच्या करिक्युलमकडे लक्ष द्या आणि अनालाइज करा की तुम्ही कशात चांगले आहेत, तुम्हाला मार्क कशात छान मिळतात, तुम्हाला कोणते एक्सपेरिमेंट करायला आवडतात, आणि त्यानुसार तुमच्या डिग्री सिलेक्ट करा. कारण आता बॅरियर्स नाहीये, आता सिनारिओ चेंज होतोय, तर तुम्हाला प्रेफरन्स सगळीकडे आहे. आणि ऍज वेल एज एक नॉर्मल तुमचं एक सायकोलॉजी ठेवा की तुम्हाला कशात काम करायची आवड आहे, आणि जिथे आवड आहे ती काम करा. गुड. तू छान प्रकारे एक पूर्ण एक होलिस्टिक हे दिलाय, काय म्हणतात त्याला, एक्सप्लेनेशन दिलाय की या फार्मामध्ये कुठल्या कुठल्या स्ट्रीम येतात आणि त्या कुठल्या कुठल्या स्ट्रीमशी कशी ती पूर्ण चेन बनत राहते, राईट? अच्छा, हे जे आता आपण स्ट्रीम्स घेतल्या, मास्टर्स, डिप्लोमा किंवा बॅचलर्स, आता एक प्रश्न खूप मोठा पडतो आणि तो खूप क्रिटिकल आहे की जेव्हाही आपण कॉलेजेस निवडतो किंवा सिलेक्ट करतो, आपण काय विचार करून कॉलेजेस निवडायला हवे? हो, हा खूप क्रिटिकल ऍस्पेक्ट आहे. आणि एक साधारण मेंटॅलिटी सांगते आपली की ओके, कॉलेजेस मुंबई पुण्यातलंच हवं, असं करू नका. माझ्या मते असं नेसेसरी नाहीये की मुंबई पुण्यातच चांगली कॉलेजेस आहे, असं अजिबात नेसेसरी नाहीये. कॉलेजेसचे पहिले रँकिंग बघा. आपल्याकडे अटल रँकिंग म्हणून तुम्ही गुगलवर जाऊ शकतात, सर्च करू शकतात, अटल रँकिंग म्हणून असते, त्याच्यावर कॉलेजचे रँक्स दिलेले असतात. तर तुम्ही त्याच्यावर चेक करू शकतात की कोणते कॉलेजेस चांगल्या रँक्सवर आहे. ठीक आहे, ते एक झालं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट ऍस्पेक्ट खूप 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 इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे आणि लोक हे निग्लेक्ट करतात. आणि मी भरपूर लोकांना बघितलंय, आई वडिलांची इच्छा असते की ओ माझ्या मुलाने मुंबईतच राहावं, माझ्या मुलाने की पुण्यातच कॉलेज निवडावं, पण ते कॉलेज कसं आहे हा विचार नाही करत आपण. तर सगळ्यात पहिले फार्मसीमध्ये तर त्या कॉलेजला पीसीआय म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया त्याचं अप्रुव्हल पाहिजे. मेडिकलसाठी असतं एमसीआय, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. फार्मसीसाठी असतं पीसीआय. जर पीसीआयचा ग्रांट नसला किंवा अप्रुव्हल नसलं तर तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असं कधीच स्वतःला म्हणू नाही शकाल. आणि भरपूर गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला रजिस्टर्ड फार्मासिस्ट असावे लागते. तुमच्याकडे जर रजिस्ट्री नसेल फार्मसीची, तो डॉक्युमेंट नसेल, तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी कधी अप्लाय नाही करू शकणार. आणि मोस्टली काही काही इंडस्ट्री प्रिफर करतात की तुमची जी कॉलेज आहे ते पीसीआय आणि एआयसीटी आपलं जे आहे ऑल इंडिया बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आहे त्याच्या ती अप्रूव्ह पाहिजे. तर जेव्हा तुम्ही कॉलेज सिलेक्ट करतात सगळ्यात पहिले तर डोक्यात हे ठेवा, कॉलेजच्या वेबसाईटवर जा, त्यांना बघा की त्यांना पीसीआयचं अप्रुव्हल मिळालंय का, त्यांना एआयसीटीचं अप्रुव्हल मिळालंय का, मग ते कॉलेजला तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड करा. नेक्स्ट गोष्ट मी असंच सांगेल की
त्या कॉलेजचे काय अल्युमिनाय असतील, म्हणजे ज्या त्या कॉलेजमध्ये शिकलेली लोक आहे त्यांच्याशी एक, आता सोशल मीडिया तर इतकं फास्ट आहे, फेसबुक आहे तुमच्याकडे, इंस्टाग्राम आहे, एक टेक्स्ट करून बघा की हे कॉलेज चांगलं आहे का, याच्यात इन्स्ट्रुमेंट आहे का. कारण फार्मसी जी आहे ना ही खूप प्रॅक्टिकल नॉलेज आहे. जर तुमच्या कॉलेजमध्ये, जरी तुमचं कॉलेज मुंबई पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यात इन्स्ट्रुमेंटच नाहीये, फॅसिलिटीज नाही आहे, तर हे खूप कठीण होतं की तुम्हाला म्हणजे तुम्ही थेरॉटिकली शिकाल पण प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं झिरो राहील. तर माझ्या मते हे बघण्याच्या अगोदर की ते कॉलेज कोणत्या सिटीमध्ये आहे हे बघा की त्या कॉलेजला अप्रुव्हल आहे आणि त्याच्यात फॅसिलिटी आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जोवर फार्मसीमध्ये नाही येणार तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार, आणि बॅचलर्स केल्यावरही मग तुम्ही झिरोवर असाल, कारण तुम्ही प्रॅक्टिकली ती गोष्ट नाही केलेली आहे. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला सोशल मीडियावर कोणाशी कनेक्ट नाही होता येत असेल, एक कॉलेजला व्हिजिट द्या. कॉलेज कधीच तुम्हाला थांबवणार नाही, एक व्हिजिट द्या, जरा त्यांचे लॅब बघा, बघा त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहे का, त्यांच्याकडे हे आहे का, त्यांचे जुने वेबसाईट्सवर भरपूर त्यांची इन्स्ट्रुमेंटची फॅसिलिटीची नावं असतात, ते चेक करा. आणि कोणी काउन्सिलिंगसाठी असेल तर त्याला पण विचारू शकतात की एवढे फॅसिलिटी बॅचलरसाठी चांगले आहे का. तर माझ्या मते पहिला ऑप्शन मी लोकांना हे देते की अप्रुव्हल बघा आणि कॉलेजमध्ये फॅसिलिटी बघा, आणि या बेसिसवर तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा. आणि थर्ड म्हणेल की रँकिंग, हो रँकिंग बघा नक्कीच, कारण ऑफकोर्स रँकिंग हे फॅसिलिटी आणि याच्यावरच दिलेले असतात. प्लस मी असा माझा हा पर्सनल सजेशन आहे आणि ऑब्झर्वेशन देखील आहे की कॅम्पस इंटरव्ह्यू हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. भरपूर कॉलेजेस आता कॅम्पस इंटरव्ह्यू कंडक्ट करतात आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचे इंडस्ट्री सोबत इंटरॅक्शन भरपूर असते, तुमचे अल्युमिनाय सोबत पण इंटरॅक्शन होते, कारण मोस्टली जे इंटरव्ह्यूज कंडक्ट करायला येतात ते मोस्टली कॉलेजचे अल्युमिनाय असतात. तर असे कॉलेजेस सिलेक्ट करा ज्याला कॅम्पस इंटरव्ह्यूज आहे, तर म्हणजे तुम्ही स्टॅग्नंट नाही राहाल, तुमची ग्रोथ होत राहील त्याच्यामध्ये. आणि जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यू असतात ऑफकोर्स तुम्ही प्रिपेअर्ड होतात की हो मला इंटरव्ह्यू मध्ये बेस्ट करायचं आहे, तर तुम्ही आपोआप त्या क्षेत्रात इंटरेस्ट घेतात आणि करतात ती गोष्ट. तर 3 इम्पॉर्टंट गोष्ट, फर्स्ट ऍक्रेडिशन, म्हणजे तुमच्या कॉलेजला सगळे ऍक्रेडिशन आहे का, फॅसिलिटी आहे का, आणि कॅम्पस होतात का, हे 3 गोष्टीवर तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा. नॉट नेसेसरी कोणत्या सिटीमध्ये, इट डझंट मॅटर, सिटी बघू नका. करेक्ट. अच्छा डॉक्टर मृणाल, आता आपण या डिस्कशन मध्ये एक तू ब्रांच घेतली फार्मास्युटिकल सायन्स. येस, या फार्मास्युटिकल सायन्सचे काही ऍप्लिकेशन्स आहेत का, म्हणजे हे कुठे यूज केल्या जातात, त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकशील का? हो, ऍक्च्युली हे खूप छान क्वेश्चन आहे. फार्मास्युटिकल सायन्स, सुटिक्स म्हणतो आम्ही त्याला, फार्मास्युटिक्स ऍक्च्युली पूर्ण नाव आहे त्याचं. फार्मास्युटिक्स ही एक टेक्नॉलॉजी ब्रांच आहे. येथे तुम्हाला शिकवलं जातं की एखादा ड्रग आहे त्याला कोणत्या फॉर्म मध्ये द्यायचंय. मी आता एक एक्झाम्पल सांगते. आपण पूर्वी घामोळींवर नायसिल पावडर वापरायचो, आता माहिती, आता ते स्प्रे येतात, लिक्विड स्प्रे. तर ही टेक्नॉलॉजी, ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. तर हे जे काम जे करतात, पावडर पासून सोल्युशन मध्ये टाकणे, स्प्रेएबल फॉर्म बनवणे, इझी बनवतात ते तुमचे. ऍक्च्युली सगळ्या गोष्टी इझी बनवायचं काम, डोसेज चेंज करायचं काम, म्हणजे इंजेक्शन पासून टॅबलेट बनवायचं काम, हे सगळे जे काम आहे हे सुटिक्स वाले करतात, फार्मास्युटिक्स वाले. तर त्यांचं काय असतं, आता जसं अजून एक एक्झाम्पल देते, जे अल्झायमर पेशंट असतात ज्यांना विसरायची सवय असते, तुम्ही त्यांना 3 वेळा गोळ्या नाही देऊ शकत. करेक्ट. तुम्ही ते विसरून जातील केव्हा एखादी गोळी घ्यायची. मग ह्या फार्मास्युटिक्स वाल्यांनी अशी गोळी बनवली जी तोंडात घेतल्यावर ती लॉंग पिरियड पर्यंत तो ड्रगचा लेवल तुमच्या बॉडीमध्ये मेंटेन ठेवते. त्याला आम्ही म्हणतो सस्टेन रिलीज टॅबलेट. ठीक आहे, म्हणजे खूप वेळपर्यंत ती तुमच्या बॉडीमध्ये राहते. तर मग तुम्हाला घडी घडी एकदाच घेतली तर बस आहे. ठीक आहे, तर हे जे सायन्स आहे अशी गोळी बनवणं, तो हा जो सायन्स आहे याच्या मागे, हे फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी वाले करतात किंवा फार्मास्युटिकल सायन्स वाले करतात. आता यात गोष्ट, याचे ऍप्लिकेशन जर तुम्ही सांगितले, नुसतंच फार्मसीमध्ये ऍप्लिकेशन नसतं बरं याचं फूडमध्ये सुद्धा खूप ऍप्लिकेशन आहे. तुम्ही बघितलं फूडमध्ये, ऍक्च्युली फूड इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी पण ब्रांचेस आहे फूडमध्ये. फूड एक वेगळा सब्जेक्ट आहे, पण याच्यात फार्मासिस्ट पण हेल्प करू शकतात.
आता फूड मध्ये तुम्ही बघितलं की ते याकुल्ट वगैरे आहे, हो. त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही Yes. स्टोअर करू शकतात. Correct. एक्झॅक्टली. हो. पूर्वी मायक्रो ऑर्गॅनिझम तसे तुम्ही स्टोअर नाही करू शकत होते. प्रोबायोटिक्स म्हणतो आम्ही त्याला, ते Correct. स्टोरेबल नव्हते. तर फार्मसीचे काही बेसिक्स याच्यात त्यांनी अडॉप्ट केले की ओके आपण याला असं बनवू. मग आता तुम्ही बघितलं पोरांना हे नाही आवडत, मेडिसिन नाही आवडत, आता जेली फॉर्म मध्ये मेडिसिन येतात, त्यांना आवडतात, त्यांना वाटतं चॉकलेट येते. तर फूड आणि फार्मसी कंबाईन झालं तिकडे, ड्रग्ज आहे त्याच्यात पण ते Correct. जेली फॉर्म मध्ये. तर हा जो सायन्स आहे तो सायन्स जम्प करू शकतो. कॉस्मेटिक्स मी तुम्हाला सांगितलं, फार्मास्युटिक्स वाले लोक कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा काम करतात. तुम्ही जर बघितलं असेल आता कॉस्मेटिक लिपस्टिक बघा, लिपस्टिक मध्ये आता 2 लेअरचे लिपस्टिक येतात. हो. आतमध्ये वॅसलीन असतात आणि बाहेर लिपस्टिक असते की तुमचे लिपस्टिक मॉइश्चराइज राहते. हा जो सायन्स आहे हा फार्मा आणि कॉस्मेटिक कंबाईन सायन्स आहे. तर तुम्ही असे जम्प घेऊ शकतात. नॉट नेसेसरी की तुम्हाला फक्त मेडिसिन हा फील्डमध्येच राहायचंय. फार्मास्युटिकल सायन्स वाले फूड, मग त्याच्यानंतर इवन केमिकल इंडस्ट्री, पेंट झाले, त्याच्यात पण काम करू शकतात. जसं आता काही एक एक्झाम्पल देते की माझा एक मित्र आहे, त्यांनी जेलीज बनवले टोमॅटोचे, पण नॉर्मल जेलीज बनवले तेव्हा ते 2-3 महिन्यात खराब व्हायचे. त्यांनी काही फार्मास्युटिक्सचे सायन्स वापरून ते जेलीज बनवले आणि ते जेलीज 2 वर्ष राहू शकतात. तर कॉम्बिनेशन आहे. म्हणून मी म्हणते की बॅचलर्स तुम्हाला लिमिटेड, तर पण फक्त हे की ऍप्लिकेशन भरपूर आहे. तुम्हाला ठरवायचं की तुम्ही त्याला डायरेक्ट कसं करणार. नॉट नेसेसरी की तुम्हाला फूड मध्येच जायचंय किंवा कॉस्मेटिक्स मध्येच जायचंय. तुम्ही याला पेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा डायरेक्ट करू शकतात. तुम्ही यांना क्लोदिंग इंडस्ट्री आहे त्याच्यात सुद्धा डायरेक्ट करू शकतात, कारण तुमच्याकडे तो सायन्स असतो. इंटरेस्टिंग. तर हे तुम्ही करू शकता. इंटरेस्टिंग. डॉक्टर मुन्नार, आणखी एक मी फील्ड ऐकली आहे, ड्रग इन्स्पेक्टर म्हणून. आणि तुम्हाला जर माहित असेल तर सगळे ड्रग की फार्मसिस्टला असं म्हणू नाही शकत की मला झोपेची गोळी द्या. फार्मसिस्ट तुम्हाला झोपेची गोळी स्वतः कधीच नाही देणार, कारण हा रेग्युलेटेड ड्रग आहे. बरोबर की असंच कोणाला हे प्रिस्क्राईब नाही करू शकत. तर हे जे रेग्युलेशन ठेवण्यासाठी मग क्वालिटी म्हणजे जे मेडिसिन कंपनी विकते त्याची क्वालिटी असिस्ट करतात. काही प्रॉब्लेम असेल तर ते हँडल करण्यासाठी, जसं आपल्या घरी काही चोरी झाली किंवा प्रॉब्लेम झाले तर आपण इन्स्पेक्टरकडे जातो, पोलीसकडे जातो. तसं एक पोलीसच डिपार्टमेंट म्हणावा, कारण ड्रग इन्स्पेक्टर म्हणतात त्यांना. तर हे फार्मासिस्टच असतात. तुम्ही फार्मसी प्रोफेशन नंतर म्हणजे बॅचलर्स केल्यानंतर तुम्ही बॅचलर्स काय इव्हन डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही माझ्या मते UPSC ची एक्झाम देऊ शकतात. स्टेट पब्लिक सर्व्हिसेसची एक्झाम देऊन तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. तुम्ही माझ्या मते 88 काहीतरी सीट्स आहे ऑल ओव्हर इंडिया. आणि स्टेटमध्ये माझ्या आय एम नॉट शुअर आपल्या स्टेटमध्ये किती प्लेसेस आहे, पण हो तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर हे करू शकता. त्यांचा रोल खूप मोठा असतो. सगळ्या म्हणजे पूर्ण एरियाच्या अंडर जेवढे फार्मसीचे कंपनीज असतात किंवा फार्मसीचे दुकानं असतात ते सगळे या ड्रग इन्स्पेक्टरच्या अंडर असतात. तो रेग्युलेशन मेंटेन करतो. काही रॉंग ऍक्टिव्हिटी असेल किंवा इलिगल सेलिंग असेल त्याला कंट्रोल करायचं काम ड्रग इन्स्पेक्टर करतो. सो ड्रग इन्स्पेक्टरचा खूप मोठा रोल आहे. आणि ऑफकोर्स जसे आपल्याकडे लोक UPSC ची एक्झाम देतात त्याच्यासाठी सेम कॅटेगरी आहे आणि तुम्ही ते प्रिफर करू शकता. गुड. डॉक्टर मुन्नार, आणखी एक क्वेश्चन असा आहे की बाहेरच्या देशामध्ये या फील्डला किती महत्व आहे, आणि जर आपल्याला कोणाला परसीव्ह करायचं असेल फार्मसी इन अदर कंट्री
तर काय आहे, कशी प्रोसेस आहे किंवा काय महत्व आहे? हो, बेसिकली तुम्ही बाहेरगावी तुम ऑफकोर्स प्रत्येक कंट्रीचे रिक्वायरमेंट असतात. जर तुम्ही बॅचलर्स पासूनच बाहेर तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्हाला सॅट वगैरे एक्झाम्स असतात. प्रत्येक कंट्रीचे वेगळे एक्झाम्स असतात, ते तुम्हाला क्लिअर करावे लागतात. पण साधारण बघितलं जाईल तर मुलं बॅचलर्स नंतर बॅचलर इंडियामध्ये करतात आणि मग मास्टर्स करण्यासाठी बाहेरगावी जातात. तर मास्टर तुम्ही MS करू शकतात, मास्टर्स इन सायन्स, आणि M.Pharm देखील आहे. तर त्याच्यासाठी काही स्पेशल रिक्वायरमेंट अशी नाहीये, पण बॅचलर्स डिग्री निदान तुम्हाला लागते, कारण आपली डिप्लोमा व्हॅलिड नाहीये तिकडे, पण बॅचलर्स करावं लागतं तुम्हाला. आणि काही जे इन्स्टिट्यूट आहे ते जसं मी UK मध्ये होते, तर मला माहिती की त्यांना टोफल वगैरे इंग्लिश लँग्वेजचे एक्झाम्स लागतात, ते करू शकतात. मग तुमचे मार्क्स आणि ऍग्रिगेट स्कोर्सवर GRE वगैरे असतात, त्याच्या स्कोर्सवर तुम्हाला ऍडमिशन भेटते. आणि स्कोप विचारला जाईल तर फार्मसीचा स्कोप खूप खूप वास्ट आहे. बाहेर फार्मासिस्ट इज अ व्हेरी रेप्युटेड प्रोफेशन बाहेरगावी, आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहे. कारण मी लोकांना म्हणते फार्मसी ही नेव्हर एंडिंग स्ट्रीम आहे. तुम्ही आत्ताच बघाल, आपण पॅन्डेमिक मध्ये आहे आणि आपण असं तर सध्या रिलाय करतोय की वॅक्सिन्स केव्हा येतील किंवा एखादं मेडिसिन केव्हा येईल. तर तुम्ही ऍक्च्युली फार्मा इंडस्ट्रीवर रिलाय करतात आहे की तुम्ही याच्यावर रिसर्च केव्हा कराल आणि तुम्ही मार्केटमध्ये मेडिसिन केव्हा आणाल. तर फार्मसी हे कधी थांबणार नाहीये. ही एक नेव्हर एंडिंग स्ट्रीम आहे आणि कंटिन्युअस डेव्हलपमेंट होत राहते. म्हणजे विथ एव्हरी नवीन डिझीज फार्मसी हॅज अ मोर स्कोप टू ग्रो. म्हणजे अपॉर्च्युनिटीज फार्मसीला भरपूर जास्त आहे. आणि बाहेरगावी जर तुम्ही बघाल तर हा वन ऑफ द हायएस्ट पेड प्रोफेशन्स मध्ये कन्सिडर केला जातो. तर हो, बाहेरगावी खूप जास्त स्कोप आहे फार्मसीला. आणि जर तुम्हाला इंटरनॅशनल स्टडीजसाठी जायचं असेल तर मी असं रिकमेंड करेल की तुम्ही मास्टर्स करा, सॉरी बॅचलर्स करा आणि नंतर मास्टर्ससाठी बाहेर जा. ओके, ग्रेट ग्रेट. तर आता मृणाल, आपण आता क्वेश्चन आन्सर घेऊया, कारण की आपला हो टाइम आता संपत आलेला आहे आणि आपण आता हो फोरम ओपन करूया क्वेश्चन आन्सर साठी. तर जर जी ऑडियन्स आहे, ज्यांना जर काही क्वेश्चन्स वगैरे असतील त्यांनी प्लीज अनम्यूट करावे आणि विचारे. अदरवाईज तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये पण क्वेश्चन्स टाकू शकतात आणि मृणाल इथं आहे आन्सर करण्यासाठी. जर काही क्वेश्चन असतील तर प्लीज एंटर करा किंवा विचारा. अच्छा, मृणाल, क्वेश्चन असा आला आहे की या फार्मसीमध्ये काही डिफरंट डिफरंट टाइप्स आहे का? एक तर तू सांगितली ती चेन आहे एक पूर्ण, त्याच्यामध्ये हम्म, अलग अलग एलिमेंट्स येतात, पण या हम्म. फार्मसीमध्ये काही डिफरंट डिफरंट टाइप्स आहेत का? टाइप्स म्हणजे तुम्हाला स्ट्रीम्स बद्दल माहिती करायची आहे? करेक्ट करेक्ट. हो हो हो, नक्कीच. जसं फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हटलं मी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री हे केमिस्ट्रीचं म्हणजे कसं सिंथसाइज करतात कंपाऊंड. मग एखादा ड्रग असेल तो, आता आपण म्हणतो अँटी कॅन्सर, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, हे जे ड्रग्स आहे हे कोण बनवतं, याचे जे मेन इन्ग्रेडियंट असतो तो कोण बनवतो, तर तो केमिस्ट्रीवाला बनवतो. तर त्याला आम्ही म्हणतो फार्मास्युटिकल केमिस्ट्री. मग त्याच्यानंतर सुटिक्स मी सांगितलं, फार्मास्युटिक्स ते वेगळे वेगळे डोसेज फॉर्म बनवतात, फार्मास्युटिक्स. मग त्याच्यानंतर कोग्नोसी, फार्मा कोग्नोसी म्हणजे जे अॅनिमल, प्लांट, नॅचरल ओरिजिन, जे नॅचरल ओरिजिन मधून कंपाऊंड काढतात किंवा ड्रग्स काढतात, त्यांना म्हणतात फार्माकोग्नोसिस. त्यांना बॉटनी आणि झुओलॉजीचं जास्त नॉलेज असतं. मग त्याच्यानंतर स्ट्रीम येते फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी म्हणजे मी सिंपल भाषेत एक्सप्लेन करेल की ड्रग बॉडीला काय करतं आणि बॉडी ड्रगला काय करते. आम्ही म्हणतो फार्माकोडायनेमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स, हे दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन फार्माकोलॉजी स्टडी करते. की पोटात गोळी गेली त्याच्यानंतर गोळीला काय होतं, की ती बाहेर निघते की पोटातच राहते. ती जी काम जे जे ते अॅनिमल्सवर करतात, ते काम ते पूर्ण अॅनिमल्सवर स्टडी असते, ते फार्माकोलॉजी वाले करतात. मग क्लिनिकल सांगितलं मी, ह्युमन ट्रायल्सवर वगैरे जातात, ते करतात. आणि मग मार्केटिंग एक झालं. हे असे मेजर स्ट्रीम आहे हे फार्मसीचे, हे मेन स्ट्रीम आहे. करेक्ट. पण याच्या अलाइड तुम्ही असं नाहीये की तुम्ही फक्त हेच करू शकता. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी देखील करू शकतात.
फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी पण आहे. तुम्ही बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा जम्प करू शकतात. ओके. एक क्वेश्चन असा आला आहे की फार्मा प्रोडक्ट मॅनेजर काय आहे? फार्मा प्रोडक्ट मॅनेजर आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे फार्मा प्रोडक्ट मॅनेजरची? फार्मा प्रोडक्ट मॅनेजर बेसिकली खूप प्रायमरी रिक्वायरमेंट आहे. तुम्ही बॅचलर डिग्री करू शकतात आणि फार्मा प्रोडक्ट मॅनेजर म्हणून अपॉइंट होऊ शकतात. प्रोडक्ट मॅनेजर इज बेसिकली तो कंट्रोल करतो जे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येतात. सेल्फ एक्सप्लेनेटरी वर्ड आहे तो. जे Correct. प्रोडक्ट तुमची कंपनी बनवते त्याचा मॅनेजमेंट राईट फ्रॉम चेन, म्हणजे कंपनी पासून ते मार्केट प्लेस पर्यंत जायचं, ते पूर्ण असिस्ट करणं. आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट पासून, म्हणजे तो पार्ट असतो प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा पण, तो प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा येईल, कोणत्या फॉर्म मध्ये येईल आणि कसा पुढेपर्यंत जाईल, तर याचा जो अकाउंट ठेवतो, जो व्यक्ती याचा पूर्ण एक कंपायलेशन ठेवतो, तो फार्मा प्रोडक्ट मॅनेजर असतो. त्याच्या अंडर सगळे काम करतात आणि अकॉर्डिंगली डिस्कशन होतं की ओके, हा असा बनवला जाईल, हा असा पद्धतीने विकला जाईल आणि हे पुढे असं होईल. तर प्रोडक्ट मॅनेजर युजली कंपनीत असतात आणि ते जनरलाइज असतात आणि ते हँडल करतात एखादा टास्क. तर त्याच्यात भरपूर सब डिव्हिजन्स आहे अगेन. ओके. एक क्वेश्चन असा आला आहे की जेव्हा आपण फार्मसीमध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा काही आपल्याला पर्टिक्युलर सब्जेक्ट सिलेक्ट करावे लागतात की पहिले सर्व सब्जेक्ट आपला शिकावे लागतात? सगळे सब्जेक्ट पहिले शिकावे लागतात. बॅचलर्स आणि डिप्लोमा दोघांमध्ये तुम्हाला पहिले सगळे सब्जेक्ट शिकावे लागतात. तुम्ही तिथे तुमचा एखादा फेवरेट सब्जेक्ट नाही निवडू शकत. तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट मध्ये जावं लागतं. अर्थात एक पॉइंट मी असं म्हणेल की मॅथ्स सुद्धा येतं, जरी तुम्ही मॅथ्स मध्ये चांगले नसतात, पण मॅथमॅटिक्स इन फॉर्म ऑफ स्टॅटिस्टिक्स येतं तुम्हाला. 1 वर्ष इव्हन स्टॅटिस्टिक्स सुद्धा शिकावे लागतात. तर हो, सगळे सब्जेक्ट तुम्हाला करावे लागतात बॅचलर्स मध्ये. मास्टर्स मध्ये सिलेक्शन आहे. अच्छा, मास्टर इन फार्मसी मध्ये आपल्याला सिलेक्शन हो, करावे लागतात आणि बॅचलर्स मध्ये सगळे सब्जेक्ट आपल्याला पहिले शिकून घ्यावे लागतात. शिकून घ्यावे लागतात. हो. अच्छा. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की फार्माकोलॉजी मध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत? फार्माकोलॉजीमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही ऍज अ रिसर्चर म्हणून काम करू शकतात मास्टर्स केल्यानंतर. कारण फार्माकोलॉजीमध्ये तुम्ही जर एमफार्म केलेला आहात तर तुम्ही एक स्पेसिफिक डिव्हिजन मध्ये रिसर्च करू शकतात. जसं सपोज मी मास्टर्स मध्ये कॅन्सरवर काम केलं, फार्माकोलॉजी ऑफ कॅन्सर, त्याच्यात मी काम केलं, तर मी रिसर्च नंतर एखाद्या कंपनीमध्ये मी रिसर्च करू शकते. नॉट नेसेसरी की मला डॉक्टरेट घ्यावीच लागेल. मी एका कंपनीमध्ये पण रिसर्च टीम मध्ये काम करू शकते. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स एक डिपार्टमेंट आहे, जिथे मी म्हटलं ड्रग इंटरॅक्शन, काही 2 ड्रगचे इंटरॅक्शन झाले, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट झाले, तर त्याचा एक कंपायलेशन, तो डेटा मेंटेन करणं, ते फार्माकोव्हिजिलन्स मध्ये येतं. ते पण करू शकतात. प्लस इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कंपनी नवीन प्रोडक्ट बनवते त्याचे सगळे टेस्टिंग ऍनिमल्सवर करणे, ते काम फार्माकोलॉजिस्ट करतो. डेटा मेंटेन करणं, त्याचे इंटरॅक्शन मेंटेन करणं, त्याचे साईड इफेक्ट मेंटेन करणं, ते सगळं काम फार्माकोलॉजिस्ट असतं आणि हे मेजर काम आहे त्यांची. ओके. ओके. प्लीज जर तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा तुम्ही प्लीज अनम्यूट करू शकता आणि क्वेश्चन विचारू शकता. आय गेस तू इतकं छान प्रकारे सगळं समजून सांगितलं ना की सगळ्यांना क्लॅरिटी आली की ऍक्च्युली असते काय फार्मसी. आणि ज्या प्रकारे तू सेक्शन सांगितले आणि त्या सेक्शनचे ऍप्लिकेशन सांगितले की या सेक्शन मध्ये काय ऍप्लिकेशन्स आहेत किंवा हे सेक्शन्स कुठे युज होतात, ते ऍक्च्युली खूप जास्त क्लिअर झाले. आणि आता माझ्या डोक्यातही डाऊट गेलाय की फार्मसी इज नॉट इक्वल टू केमिस्ट जे मेडिकल येस, शॉप वगैरे चालवतात, राईट? येस. ठीक आहे. जर इन केस जर आपल्याला जर अजून काही क्वेश्चन्स आले तर डेफिनेटली आम्ही ते व्हॉट्सअपवर घेऊ आणि ते तुझ्याकडून तुला आम्ही पाठवू आणि जेणेकरून तू आम्हाला आन्सर करशील. कारण की नक्की. सध्या तरी क्वेश्चन्स मला दिसत नाहीये. एक क्वेश्चन्स येतोय. ओके. ओके.
सर एका ठिकाणी तू बोलली की आपल्याला एक लायसन्स मिळते, फार्मसिस्टचं लायसन्स मिळते. सो इज इट पॉसिबल टू ट्रान्सफर दॅट लायसन्स टू समवन? No, it is illegal to transfer the license. Okay. लायसन्स कधी ट्रान्सफर होत नाही, हे इलिगल आहे. ही प्रॅक्टिस करू नका, कारण याच्यात जर तुम्ही पकडले गेले कधी बाय ड्रग इन्स्पेक्टर तर तुमचं लायसन्स कॅन्सल होऊ शकतं. ओके. तर लायसन्स जर तुम्ही जसं फार्मा मेडिकल शॉप ओपन केलंय, ठीक आहे, तर तुम्ही ऍक्च्युली जर ड्रग इन्स्पेक्टर चेकिंगला आला तर तुम्ही प्रत्यक्ष तिथे पाहिजे ज्याचं लायसन्स आहे, ज्याच्या लायसन्सवर ते शॉप ओपन केलंय किंवा ती इंडस्ट्री ओपन केलेली आहे, तुम्ही प्रत्यक्ष तिकडे पाहिजे. तर तुम्ही लायसन्स लेंड नाही करू शकत. हे ऍक्च्युली रॉंग प्रॅक्टिस आहे आणि याला डिस्करेज केलं पाहिजे, बिकॉज हे इलिगल आहे. तुमच्या लायसन्स खाली रॉंग ऍक्टिव्हिटीज केले जाऊ शकतात. रॉंग ड्रग्स, आपण म्हणतो आजकाल ड्रग्स प्रॉब्लेम आहे, हे ड्रग्स इलिगली विकले जाऊ शकतात. आणि मी म्हटली काही ड्रग्स प्रोहिबिटेड आहे, जसं मी म्हटले झोपायची गोळी, ती प्रोहिबिटेड आहे. तर ही मॅल प्रॅक्टिस आहे, याला ही रॉंग प्रॅक्टिस आहे. तर तुमचं लायसन्स फक्त तुम्हीच वापरावं आणि तुम्ही जर तुम्हाला इंडस्ट्री टाकायची, शॉप टाकायची तुमच्यासाठी, तरच हे लायसन्स वापरायचं. ओके ओके. सो डॉक्टर मृणाल, थँक्यू सो मच. आता आपण हे सेशन इथंच थांबूया. आणि जर ऑडियन्समध्ये जर काही क्वेश्चन्स आले तर डेफिनेटली तुम्ही प्लीज व्हॉट्सअपवर टाका आणि आम्ही व्हॉट्सअपवर ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करू, आन्सर देऊ. मृणाल आपल्याला हेल्प करेल ते क्वेश्चन्सचे आन्सर देण्यासाठी. सो मृणाल, आपण हे सेशन आता इथं थांबूया. थँक्यू सो मच. आणि खरंच ऍक्च्युली क्लॅरिटी आली आहे आणि असं एक पिक्चर क्लिअर झालंय की हो, जर फार्मसीमध्ये जर जायचं असेल तर ही ब्रांच आहे किंवा ही स्ट्रीम आहे, याच्यामध्ये माझा इंटरेस्ट राहील. मला जर याला परस्यू करायचं असेल तर मी मास्टर्स करेन, रिसर्च करेन, ऑल द स्टफ. तर ऍक्च्युली खरंच क्लिअर झालंय. सो थँक्यू सो मच. तू तुझ्या वेळात वेळ काढून आम्हाला जॉईन झाली आणि ही क्लॅरिटी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि लास्ट मी हे म्हणेल, फार्मसी हे जेवण बनवण्याची क्रिया आहे. बरं, आपण जसं जेवणात सगळं मोजून मापून टाकतो, तसंच फार्मसीमध्ये देखील सगळं मोजून मापून टाकलं असतं आणि आपण टेस्ट करून बघतो. बरं, समोरच्या व्यक्तीला देण्या पहिले तसंच टेस्ट करून ते कस्टमर्स पर्यंत आम्ही पोहोचवतो. ठीक आहे. तर फार्मसी ही जस्ट लाईक इज मेकिंग फूड. तर मी सगळ्या मुलींना सांगेल की फार्मसी ॲज अ करिअर ऑप्शन बघा. याच्यात खूप स्कोप आहे आणि खूप ऍप्लिकेशन्स आहे याचे. आणि थँक्यू अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आपलं हे सेशन आता आपण युट्यूबवर टाकणार आहोत. जर कोणाला जर अपॉर्च्युनिटी नाही मिळाली या सेशन अटेंड करण्याची, त्यांनी प्लीज युट्यूब चॅनलला योद्धका, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळे व्हिडिओज आपण युट्यूबवर टाकत आहोत आणि व्हॉट्सअप ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप पाहत राहा. त्याच्यावर आम्ही नवीन अपडेट्स टाकू, नवीन सेशनचे इन्फॉर्मेशन टाकू. सो थँक्यू सो मच आज तुम्ही जॉईन झाल्याबद्दल आणि हॅपी दशेरा सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू मृणाल. थँक्यू.